यवतमाळ येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या द्वितीय भव्य श्री जगन्नाथ रथयात्रेचा आज अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात शुभारंभ झाला। शहरातील दत्त चौक येथून दुपारी ठीक 1 वाजता या भव्य रथयात्रेला सुरुवात झाली। या मंगलप्रसंगी यवतमाळच्या नगराध्यक्षा प्रियदर्शनीताई उईके, डॉक्टर सौ निकिता चव्हाण, विविध क्षेत्रांतील मान्यवर, इस्कॉनचे पदाधिकारी आणि हजारो भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। रथयात्रा सुरू होताच भगवान श्री जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या जयघोषाने संपूर्ण यवतमाळ परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। ठिकठिकाणी होणारे भजन कीर्तन, हरिनाम संकीर्तन आणि पारंपरिक धार्मिक कार्यक्रमांमुळे वातावरणात एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा आणि उत्साह संचारल्याचे पाहायला मिळाले। ही भव्य रथयात्रा दत्त चौक येथून प्रारंभ होऊन शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत श्री बालकृष्ण हवेली येथे समारोपास पोहोचणार आहे। यंदाच्या या दुसऱ्या रथयात्रेला यवतमाळ शहर व परिसरातील नागरिक आणि भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून संपूर्ण सोहळा अत्यंत शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार होत आहे। आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉनचे संस्थापकाचार्य ए.सी. भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या प्रेरणेतून या रथयात्रेचे आयोजन करण्यात आले असून याद्वारे भगवान श्री जगन्नाथांच्या भक्तीचा आणि प्रेमाचा संदेश समाजात पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे। न्यूज रिपोर्टर शंकर घोडे अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।